सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत केली पण शेती, ज्याचे लेखक आहेत विनायक पाटील। विनायक पाटील यांनी केली पण शेती या पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे? विनायक पाटील हे कोण होते? विनायक दादा पाटील यांचा परिचय आपण मागच्या तासिकेमध्ये करून घेतलात आणि विद्यार्थी मित्रांनो, या पाठात त्यांनी नेमकं काय सांगितलं आहे त्याचा अभ्यास आपण या तासिकेमध्ये करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बघूया की केली पण शेती हा पाठ नेमका कशावर आधारलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, केली पण शेती हा पाठ एकूण 4 भागांमध्ये विभागला गेलेला आहे। त्यातील कोणकोणते 4 भाग आहेत ते आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहेत। हे 4 भाग जे आहेत त्यातील पहिल्या भागाचा अभ्यास आपण आजच्या तासिकेला करणार आहोत। सुरुवातीला आपण बघूया की हे 4 भाग नेमके कोणकोणते आहेत आणि या 4ही भागांमध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे। तर सर्वप्रथम पहिला जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला माहिती बघावयाची आहे, ती म्हणजे महात्मा गांधी यांचा शेतीविषयक असलेला व्यापक दृष्टिकोन, ज्यांना आपण आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता असं म्हणतो, असे महात्मा गांधी, ज्यांना आपण बापू असं सुद्धा म्हणत, यांचा शेती या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, शेतीकडे पाहण्याचा त्यांचा हा व्यापक दृष्टिकोन नेमका कसा व्यक्त होतो, त्यांच्या विचारांतून किंवा त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत, त्या उदाहरणांच्या माध्यमातून गांधीजींचा शेतीकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन विनायक पाटील यांनी यामध्ये स्पष्ट केलेला आहे। त्याचबरोबर दुसरा भाग जो आपण अभ्यासणार आहोत, त्या दुसऱ्या भागामध्ये कोणाविषयी माहिती देण्यात आलेली आहे, तर श्री व सौ मसानी म्हणजे श्री फिरोज मसानी व सौ हेमा मसानी यांचं फूल शेतीमधील योगदान या भागामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। म्हणजे श्री फिरोज मसानी व सौ हेमा मसानी हे इंग्लंडमध्ये चांगल्या उच्चपदस्थ नोकरीवर कार्यरत होते आणि ही उच्चपदस्थ अशी चांगल्या पदाची नोकरी सोडून ते भारतात परत आलेले आहेत आणि भारतात परत येऊन त्यांनी शेती केलेली आहे आणि शेतीमध्ये उत्कर्ष साधलेला आहे। मग शेती करायचा निर्णय त्यांनी नेमका का घेतला आणि शेतीमध्ये त्यांनी खरोखरच उत्कर्ष साधला का, त्यामागे त्यांचे कोणकोणते प्रयत्न होते आणि शेतीमध्ये त्यांनी कोणकोणते नाविन्यपूर्ण प्रयोग केले, याचा आपण अभ्यास या दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत। तिसरा भाग जो आपण बघणार आहोत तो म्हणजे एका धडपड्या तरुणाची कहाणी ही आहे। विष्णू महादू बेंडकोळी नावाचा एक महादेव कोळी समाजातील हा धडपड्या असा तरुण आहे आणि या धडपड्या तरुणाची म्हणजे तो गरीब असताना किंवा वयाने लहान असताना 75 पैसे रोजाने काम करणारा मजूर होता आणि 75 पैसे रोजाने काम करणारा मजूर ते नंतर त्याने केलेली प्रगती, वाईन द्राक्ष उत्पादक म्हणून त्याने कमवलेलं नाव, असा त्याचा जो प्रवास आहे, या प्रवासाची संपूर्ण प्रेरणादायी कहाणी आणि शेतीमध्ये सुद्धा एक अडाणी व्यक्ती सुद्धा उत्कर्ष कशा प्रमाणात साधू शकतो, प्रगती कशी करू शकतो, याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे विष्णू महादू बेंडकोळी आणि याची ही प्रेरणादायी कहाणी आपण तिसऱ्या भागामध्ये अभ्यासणार आहोत। आणि याच पाठामधील चौथा भाग जो आपण बघणार आहोत तो म्हणजे डॉक्टर सौ हेमांगी जांभेकर यांचे गांडूळ शेतीतील नाविन्यपूर्ण असे प्रयोग आपण यामध्ये अभ्यासणार आहोत। गांडूळ शेती जो शब्द महाराष्ट्र राज्याला परिचित सुद्धा नव्हता, अशा महाराष्ट्र राज्याला गांडूळ शेती हा शब्द परिचित करून देण्यापासून ते त्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यापर्यंत आणि लोकांना गांडूळ शेतीचं महत्त्व पटवून देण्यापर्यंतचं त्यांचं काम आणि त्याविषयीचा त्यांचा हा प्रवास, हा संपूर्ण प्रवास आणि गांडूळ शेतीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रगती करता येऊ शकते, उत्कर्ष साधता येऊ शकतो, त्याचं तंत्र नेमकं कसं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या भागामध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे 4ही भाग आपण केली पण शेती या पाठामध्ये अभ्यासणार आहोत आणि या पाठाचे लेखक जे आहेत ते आहेत विनायक पाटील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला आजच्या तासिकेमध्ये पहिल्या भागाचा अभ्यास करणार आहोत। पहिला भाग जो आहे तो म्हणजे गांधीजींचा शेतीविषयक व्यापक दृष्टिकोन। गांधीजींचा शेतीविषयक व्यापक दृष्टिकोन विनायक पाटील यांनी कसा स्पष्ट केलेला आहे
तर तो त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केलेला आहे. गांधीजींच्या जीवनामध्ये घडलेल्या काही घटना आहेत, काही उदाहरणं आहेत. तर असे 3 उदाहरणं या ठिकाणी आपल्याला विनायक पाटील यांनी दिलेले आहेत आणि या 3 उदाहरणांवरून गांधीजींचा शेतीविषयक व्यापक असा दृष्टिकोन का होता आणि तो कसा स्पष्ट होतो त्याचं स्पष्टीकरण या पाठामध्ये दिलेलं आहे. तर सर्वप्रथम बघत असताना आपण या ठिकाणी बघणार आहोत की काकासाहेब कालेलकर जे गुजरात विद्यापीठाचे कुलपती होते, ते कोणत्या काळामध्ये गुजरात विद्यापीठाचे कुलपती होते तर 1928 मध्ये गुजरात विद्यापीठाचे ज्यावेळी ते कुलपती होते काकासाहेब कालेलकर, त्यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना एक प्रश्न विचारला होता. संपूर्ण गुजरात विद्यापीठाचं कुलपती म्हणून ते काम बघत होते काकासाहेब कालेलकर 1928 या सालामध्ये. आणि त्यावेळी त्यांनी म्हणजे प्रत्येकच जण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडे काही मोलाचे सल्ले घेण्यासाठी जात असत. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे बॅरिस्टर होऊन भारतामध्ये परतलेले होते आणि त्यांचे सल्ले हे खरोखरच भारतीय जनतेसाठी लाभदायी ठरत होते. आणि म्हणून अशा गुजरात विद्यापीठाचे कुलपती काकासाहेब कालेलकर सुद्धा एक प्रश्न घेऊन गांधींकडे गेले आणि त्यांनी त्यांना प्रश्न काय विचारला तर त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की शेती कशाची करावी. शेती कशाची करावी हा प्रश्न त्यांनी यासाठी विचारला की भारत देशामध्ये मला शेतीमध्ये अजून नाविन्यपूर्ण प्रयोग करायचे असतील, या व्यवसायामध्ये अधिक प्रगती करावयाची असेल तर मी नेमकी शेती कशाची करायला हवी हा प्रश्न घेऊन ते महात्मा गांधींकडे गेले. आणि महात्मा गांधींना त्यांनी प्रश्न विचारला की शेती नेमकी कशाची करावी. त्यावर गांधीजींनी त्यांना उत्तरं दिलेली आहेत. गांधीजींनी त्यांना 2 उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. गांधीजी म्हणाले की शेतीला आपण वृक्ष शेतीची जोड दिली पाहिजे. आपण भारत या देशामध्ये शेती मोठ्या प्रमाणावर करत असतोच, परंतु या शेतीला आपण वृक्ष शेतीची जोड दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी दुसरं अजून एक उत्तर दिलं की वृक्ष शेतीची जोड आपण आपल्या शेतीला दिली पाहिजेच, परंतु त्याचबरोबर आपण या ठिकाणी फळझाडांची सुद्धा लागवड केली पाहिजे. मग ही जी 2 उत्तरं त्यांनी दिली की भारतामध्ये जी शेती केली जाते त्याला वृक्ष शेतीची जोड द्यावी आणि त्याचबरोबर फळझाडांची सुद्धा लागवड करावी. मग हे करतानाची हे आपण का केलं पाहिजे या मागची 2 महत्वाची कारणं सुद्धा त्यांनी काकासाहेब कालेलकर यांना सांगितली. ते म्हणाले की शेतीला आपण वृक्ष शेतीची जोड दिली पाहिजे हे खरं आहे, परंतु वृक्ष शेतीपासून नेमके आपल्या शेतकऱ्याला, आपल्या भारत देशाला कोणकोणते फायदे होणार आहेत हे फायदे सुद्धा समजावून घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून जर वृक्ष शेतीची जोड शेतीला दिली गेली तर त्याचे 2 महत्वाचे फायदे या ठिकाणी गांधीजींनी सांगितलेत. म्हणजे वृक्ष शेती केल्यानंतर आपल्याला याशिवाय इतरही अनेक फायदे होणार आहेतच, परंतु 2 महत्वाचे फायदे आपल्याला कोणते होतील ते संपूर्ण भारताचा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. आणि तो विचार, तो दृष्टिकोन समोर ठेवूनच त्यांनी वृक्ष शेतीचे 2 महत्वाचे फायदे या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते म्हणाले की भारतातील शेतीला वृक्ष शेतीची जोड ही द्यायला हवी. वृक्ष शेतीची जोड जर आपण दिली तर आपल्याला 2 महत्वाचे फायदे या ठिकाणी होणार आहेत. ते म्हणजे आपल्या पर्यावरणाचा समतोल टिकून राहण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि जर पर्यावरणाचा समतोल टिकून राहिला तर जैविक विविधता सुद्धा टिकून राहणार आहे. पर्यावरणामध्ये जर प्रदूषणाची कमतरता आपल्याला त्या ठिकाणी करायची असेल, प्रदूषण मुक्त भारत करावयाचा असेल तर आपण वृक्ष शेतीची जोड शेतीला दिली पाहिजे. वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यानंतर पर्यावरणाचा समतोल टिकून राहण्यास मदत होईल. आणि पर्यावरणाचा जर समतोल टिकून राहिला तर जैविक विविधता जी आहे, आपल्या संपूर्ण जैविक विविधतेमध्ये ज्या ज्या प्रजाती येतात, ज्या ज्या गोष्टी येतात, त्या सर्व गोष्टी, सर्व प्रजाती टिकून ठेवण्यासाठी आपल्याला वृक्ष शेतीचा फायदा हा निश्चितच होणार आहे. आणि म्हणून वृक्ष शेतीचे हे 2 फायदे आपण प्रत्येकाने महत्त्वपूर्ण फायदे लक्षात घ्यायला हवे. ते म्हणजे वृक्ष शेतीची जर आपण जोड दिली तर आपल्या पर्यावरणाचा समतोल टिकून राहील आणि त्याचबरोबर जैविक विविधता सुद्धा टिकून राहणार आहे. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की भारतातील शेतीला वृक्ष शेतीची जोड द्यावीच, परंतु त्याबरोबर फळझाडांची सुद्धा लागवड आपण केली पाहिजे. मग फळझाडांची लागवड करण्याचे मुख्य 2 फायदे कोणकोणते आहेत
ते त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. ते सुरुवातीला म्हणतात की आपल्या भारत देशामध्ये अनेक दरिद्री जनता आहे, गरीब जनता आहे आणि गरिबांना पुरेपूर अन्न सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होत नसतं. जर आपण भारतातील शेतीमध्ये फळझाडांची अधिक प्रमाणात लागवड केली तर गरीब जनतेच्या किंवा गरिबांच्या आहारामध्ये फळांचा समावेश होईल आणि त्यांना एक प्रकारचा सकस आहार त्या ठिकाणी मिळणार आहे. जर शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त फळझाडांची लागवड केली तर गरिबांच्या आहारामध्ये फळांचा समावेश होणार आहे आणि जर गरिबांच्या आहारामध्ये फळांचा समावेश झाला तर त्यांना एक सकस असं चांगलं असं आहार त्या ठिकाणी मिळणार आहे, अन्न त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि जर प्रत्येक गरिबापर्यंत चांगलं अन्न पोचलं, चांगला सकस आहार त्याला मिळाला तर आपोआपच भारत देशाला ज्या समस्येने भेडसावलेला आहे अशी कुपोषणाची समस्या दूर होण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण यामागचा यांचा हा विचार बघितला तर तो विचारच किती मोठा, किती व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून संपूर्ण भारताचा विचार करून त्यांनी हा विचार या ठिकाणी मांडलेला होता. म्हणजे काकासाहेब कालेलकर हे गुजरात विद्यापीठाचे कुलपती असताना सुद्धा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सल्ला त्यांना घ्यावंसं वाटलं आणि तो घ्यावंसं वाटलं तर त्यांनी जो विचार यांना सांगितला तो खरोखरच भारत देशासाठी अतिशय लाभदायी असा विचार होता आणि एवढा व्यापक दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीमागे बघण्याचा त्यांचा असल्यामुळेच भारतातील प्रत्येक जनता म्हणजे ती कितीही मोठी असू दे, छोटी असू दे, ती गांधीजींकडे सल्ले मागायला जात होती. कारण संपूर्ण देशाचा विचार प्रत्येक गोष्टी मागे त्यांचा होता आणि ते आपल्याला त्यांनी दिलेल्या उत्तरातून या ठिकाणी दिसूनच आलेलं आहे. काकासाहेब कालेलकरांनी ज्यावेळी प्रश्न केला की शेती कशाची करावी त्यावेळी त्यांनी 2 उत्तरं दिलेली आहेत की वृक्ष शेतीची जोड शेतीला दिली पाहिजे आणि फळझाडांची लागवड केली पाहिजे. बरं, ही उत्तरं त्यांनी दिलीत, परंतु ही उत्तरं जी दिलेली आहेत त्या दोनही उत्तरांचे 2-2 फायदे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेले आहेत. अतिशय संक्षिप्त, अतिशय कमी शब्दामध्ये दिलेल्या उत्तरात त्यांनी एवढं सारं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे की जर आपण वृक्ष शेतीची जोड आपल्या शेतीला दिली तर आपल्या पर्यावरणाचा समतोल टिकून राहील आणि त्याचबरोबर जैविक विविधता सुद्धा टिकून राहील. फळझाडांची आपण लागवड केली तर गरिबांच्या आहारामध्ये फळांचा समावेश होऊन त्यांना सकस आहार मिळेल आणि त्याचबरोबर भारतातील कुपोषणाची समस्या आपोआप दूर होईल. हे झालं पहिलं उदाहरण. त्यानंतर पुन्हा दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. विनायक दादा पाटील यांनी एक दुसरं उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. ते म्हणजे गांधीजी हे साबरमती आश्रमात वास्तव्यास ज्यावेळी राहत होते, वास्तव्यास ज्यावेळी होते त्यावेळी त्या ठिकाणी घडलेली एक घटना आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. साबरमती आश्रमात फिजी बेटामधील तोताराम नावाचा एक युवक अचानक त्या ठिकाणी दाखल झाला. साबरमती आश्रमात ज्यावेळी गांधीजी राहत होते त्यावेळी फिजी बेटामधून एक तोताराम नावाचा युवक तरुण त्या ठिकाणी दाखल झाला आणि तो त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर तो सुद्धा काहीतरी प्रश्न घेऊनच समोर आलेला होता. त्याला सुद्धा काही प्रश्न पडलेले होते. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, प्रश्नांना उत्तरं प्राप्त करून घेण्यासाठी तो गांधीजींकडे साबरमती आश्रमात दाखल झालेला होता, आलेला होता. मग त्याने गांधीजींना प्रश्न केला की मी नेमकं काय करू, मी काय करायला हवंय, मी आता साबरमती आश्रमामध्ये आलेलो आहे, मी साबरमती आश्रमामध्ये काही काळ या ठिकाणी वास्तव्य करणार आहे, मग मी नेमकं काय करू, मी काय करायला हवं असं आपली अपेक्षा आहे. त्यावेळी गांधीजींनी त्याला एक उत्तर दिलं. तेव्हा गांधीजींनी तोतारामला काय सांगितलं असेल तर तोतारामला त्यांनी असं सांगितलं की तू एक काम कर, तू कडुलिंबाची झाडे लाव. म्हणजे त्यांनी वेगवेगळी खूप कामे त्या तोताराम नावाच्या युवकाला, गृहस्थाला, तरुणाला दिली नाहीत, तर त्यांनी त्याला फक्त एकच काम सांगितलं की तू एकच काम कर, तू फक्त कडुलिंबाची झाडे लाव. आता कडुलिंबाची झाडे लाव एवढं त्यांनी त्याला सांगितलं म्हणजे त्यामागे त्यांचा कोणता तरी एक चांगला विचार नक्कीच असणार हे तोताराम नावाच्या युवकाला सुद्धा ठाऊक होतं. मग त्याने कोणताही विचार न करताना लगेचच गांधीजींनी दिलेला सल्ला मानला आणि तो कामाला लागला. तो कामाला लागल्यानंतर त्याने कडुलिंबाची झाडं लावायला सुरुवात केली. ही कडुलिंबाची झाडं लावायला त्याने सुरुवात केल्यापासून ते सलग 40 वर्ष त्याने कडुलिंबाची झाडं त्या ठिकाणी लावण्याचं काम केलं आणि फक्त झाडं लावण्याचंच त्याने काम केलं नाही तर याबरोबर त्याने त्या सर्व झाडांचं संवर्धन सुद्धा केलेलं आहे. सलग 40 वर्ष तोताराम नावाच्या युवकाने कडुलिंबाची झाडं लावलीत आणि त्याचं संवर्धन सुद्धा करण्याचं काम केलं आणि 40 वर्ष त्याने हे काम केल्यानंतर त्याला कोणकोणते फायदे त्या ठिकाणी मिळालेत हे आपण या ठिकाणी बघूया.
तर गांधींच्या आदेशानुसार तोतारामने 40 वर्ष कडुलिंबाची झाडं लावणं आणि त्यांचं संवर्धन करणं एवढंच काम केलं. आणि तोताराम ती झाडे जगवण्यासाठी स्वतः कावडीने पाणी भरत असे. साबरमती आश्रम ते साबरमती तुरुंग या 2 मैलांच्या रस्त्यावर दुतर्फा कडुलिंबाची शेकडो झाडे तोतारामने लावली व वाढवली. म्हणजे सलग 40 वर्ष त्याने ही झाडं कोणकोणत्या ठिकाणी लावली, तर साबरमती आश्रम ते साबरमती तुरुंग या ठिकाणचं जेवढं अंतर होतं त्या अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुतर्फा त्याने कडुलिंबाची शेकडो झाडे त्या ठिकाणी लावली. आणि फक्त ही झाडे लावलीच नाही तर त्याचं संवर्धन केलं आणि ही झाडे त्याने वाढवली सुद्धा. आता एवढं सारं त्याने काम केलं. हे काम करत असताना तो स्वतः कावडीने पाणी त्या झाडांना घालत असे. आणि या झाडांना ज्यावेळी बहर आला, ही झाडांचं वृक्षांमध्ये चांगल्या मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर ज्यावेळी झालं, त्यावेळी नक्कीच या ठिकाणी कडुलिंबाची झाडं लावल्याचा फायदा झालेला आहे. आणि ही कडुलिंबाची झाडं लावण्याचे कोणकोणते फायदे मग त्यानंतर झाले ते आपण या ठिकाणी बघणारच आहोत. रस्त्याच्या दुतर्फा साबरमती आश्रम ते साबरमती तुरुंग एवढ्या अंतरावर कडुलिंबाची झाडं सलग 40 वर्ष लावण्याचं आणि वाढवण्याचं काम तोताराम नावाच्या युवकाने केलेलं आहे. आणि त्याचे फायदे त्याला असे झालेत की वृक्ष मोठे झाल्यावर भूमिहीनांना लिंबोळ्या वेचण्याचा रोजगार त्या ठिकाणी प्राप्त झाला आहे. रोजगार त्यांना मिळालेला आहे. म्हणजे असे वेगवेगळे फायदे कसे झालेत त्या ठिकाणच्या ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा, तर भूमिहीन जे होते, ज्यांच्याकडे स्वतःची अशी जमीन नव्हती, अशा भूमिहीनांना लिंबोळ्या वेचण्याचा रोजगार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि त्याचबरोबर साबण तयार करण्याचा ग्रामोद्योग सुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आला. म्हणजे असे 2 महत्त्वपूर्ण फायदे त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि हा फायदा फक्त कुठे एका व्यक्तीला झाला नाही किंवा साबरमती आश्रमातीलच लोकांना झाला नाही, तर त्याचा फायदा त्या ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा झाला. आणि लोकांना, जे बेरोजगार लोक होते त्यांना, किंवा ज्यांच्याकडे स्वतःची अशी जमीन नव्हती, अशा भूमिहीनांना लिंबोळ्या वेचण्याचा एक रोजगार मिळाला. लिंबोळ्या वेचण्याचा रोजगार त्या ठिकाणी त्यांना मिळाला. ते लिंबोळ्या वेचू लागले. आणि त्यानंतर त्यावर आधारित कोणता उद्योग त्या ठिकाणी सुरू करण्यात आला, तर त्या ठिकाणी साबण तयार करण्याचा ग्रामोद्योग देखील सुरू करण्यात आला. आणि या ग्रामोद्योगाच्या माध्यमातून अनेक बेरोजगार लोकांना रोजगार प्राप्त झाला. आणि ग्रामोद्योग हा हळूहळू विकसित होत गेला. आणि त्याचा फायदा तेथील आजूबाजूच्या परिसरातील सर्वच लोकांना झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी घडलेली होती की फिजी बेटातून एक तोताराम नावाचा तरुण या ठिकाणी साबरमती आश्रमामध्ये दाखल झाला. तिथं त्याला राहावयाचं होतं आणि त्यासाठी त्याने फक्त गांधीजींना प्रश्न केला की मी काय करू. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा गांधीजींनी ठेवल्या नाहीत किंवा त्याला खूप कामं करायला सुद्धा सांगितली नाही. त्याला फक्त एकच काम सांगितलं, आणि मी जे काम सांगणार आहे ते तू तंतोतंत त्याचं पालन कर, म्हणजे नक्कीच याचा फायदा तुलाही भविष्य काळात होणार आहे, असं त्यांनी त्याला सांगितलं. त्यांनी एकच काम सांगितलं की तू कडुलिंबाची झाडं लाव. त्याने सुद्धा गांधीजींचा विचार हा मौलिक सल्ला, मौलिक उपदेश म्हणून घेतला, मौलिक शिकवण म्हणून घेतली. आणि त्याने सलग 40 वर्ष रस्त्याच्या दुतर्फा साबरमती आश्रम ते साबरमती तुरुंग अशा या अंतरावर कडुलिंबाची झाडं लावली, त्याचं संवर्धन केलं आणि ती वाढवली देखील. यानंतर आपोआप त्याचे फायदे फक्त त्यालाच नव्हे तर त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला त्याचा फायदा झालेला आहे. ते फायदे असे झाले की भूमिहीनांना लिंबोळ्या वेचण्याचा रोजगार मिळाला. आणि त्याचबरोबर साबण तयार करण्याचा ग्रामोद्योग देखील त्या ठिकाणी सुरू करण्यात आला. आणि तो हळूहळू विकसित सुद्धा झाला. हे झालं दुसरं उदाहरण विनायकदादा पाटील यांनी दिलेलं. त्यानंतर आपण तिसरं उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत. ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेमधील गांधींचे पुतणे आश्रमामध्ये राहायला आले. साबरमती आश्रमामध्ये अनेक वर्षांचा काळ, अनेक वर्ष वास्तव्य गांधीजींनी, राष्ट्रपिता महात्मा गांधींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा या साबरमती आश्रमातच घडलेली दुसरी घटना या ठिकाणी आपण बघणार आहोत. दक्षिण आफ्रिकेमधील गांधीजींचा पुतण्या जो होता, तो पुतण्या साबरमती आश्रमामध्ये दाखल झाला. त्याचं आगमन त्या ठिकाणी झालं. आणि तो ज्यावेळी साबरमती आश्रमामध्ये दक्षिण आफ्रिकेवरून आला, त्यावेळी त्याला पायजमा आणि कुर्ता यांचे 2 जोड देण्यात आले. साबरमती आश्रमात राहण्यासाठी तो दाखल झाला, त्या ठिकाणी आला, त्यावेळी त्याला पायजमा आणि कुर्ता यांचे 2 जोड नेहमी परिधान करण्यासाठी देण्यात आले. मग त्यावेळी त्याला असं वाटलं की आपल्याला फक्त 2च जोड देण्यात आलेले आहे, आपल्याला आणखी काही जोड स्पेअर म्हणून मिळावेत.
अजून काही कपडे माझ्याकडे असायला हवेत, म्हणजे याला पर्याय म्हणून मला दुसरे कपडे सुद्धा या ठिकाणी परिधान करायला असायला हवेत, अशी त्याची एक अपेक्षा होती. तो दक्षिण आफ्रिकेमधून आलेला होता. म्हणून त्याने गांधीजींकडे एक विनंती केली की मला आणखी एक जोड स्पेअर म्हणून देण्यात यावा, अशी विनंती त्याने गांधीजींना केली. पायजमा आणि कुर्ता यांचे 2 जोड त्याला देण्यात आलेले होते, परंतु त्याने अजून एक विनंती केली की मला आणखी एक जोड स्पेअर म्हणून देण्यात यावा. त्यावेळी गांधीजींनी त्याला काय उत्तर दिलेलं आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. गांधीजींनी त्याला असं उत्तर दिलं की भारताला सध्या स्पेअर परवडणार नाही. भारताला सध्या स्पेअर परवडणार नाही. सगळ्यांनी स्पेअर जोड ठेवायचे ठरवले तर कापसाखालचे शेतीतील क्षेत्र वाढेल व अन्नधान्याचे कमी होईल. लोक उपाशी राहतील व भुकेलेल्यांना अन्न देणे हे मी धर्मकृत्य मानलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, किती व्यापक विचार याच्या मागचा गांधीजींचा होता तो या ठिकाणी आपण आपल्या लक्षात येईल की गांधीजींना ज्यावेळी त्यांच्या स्वतःच्या पुतण्याने विनंती केली की मला अजून एक जोड स्पेअर म्हणून देण्यात यावा, त्यामागे सुद्धा त्यांनी आपल्या पुतणे आहे म्हणून त्याला एखादा पायजमा कुर्ता एक्स्ट्रा त्या ठिकाणी द्यावा किंवा स्पेअर म्हणून द्यावा असं त्यांना त्या ठिकाणी वाटलं नाही. तर प्रत्येक गोष्टी मागे ते संपूर्ण भारत देशाचा विचार करत होते, हे त्यांच्या उत्तरातून या ठिकाणी स्पष्ट होतं. त्यांनी त्याला जे उत्तर दिलेलं आहे ते संपूर्ण भारत देशाचा विचार करून दिलेलं उत्तर आहे. ते म्हणाले की भारताला सध्या स्पेअर परवडणार नाही. मला काय परवडणार नाही, माझ्या आश्रमामध्ये मला काय करावंसं वाटतं, हा विचार त्यांचा नव्हता. तर त्यांना राष्ट्राचे पिता म्हटलं गेलेलं आहे, भारत देशाचे पिता म्हटलं गेलेलं आहे, ते उगाचच नव्हे, हे आपल्याला यावरून स्पष्ट होतं. प्रत्येक गोष्टीमागे भारत देशाचा ते विचार करत होते. ते म्हणालेत की भारताला सध्या स्पेअर परवडणार नाही. सगळ्यांनी स्पेअर जोड ठेवायचं ठरवलं तर कापसाखालचे शेतीतील क्षेत्र वाढेल व अन्नधान्याचं कमी होईल. म्हणजे भारताला सध्या स्पेअर परवडणार नाही आणि असं गांधीजींनी त्याला सांगितलं. परंतु का परवडणार नाही, तर जर सगळ्यांनीच हा विचार केला की मला स्पेअर जोड ठेवायचा आहे तर कापसाखालचं शेतीमधील जे क्षेत्र आहे ते या ठिकाणी वाढेल. म्हणजे कापड जर आपल्याला जास्त त्या ठिकाणी लागणार असेल, प्रत्येकाने एक्स्ट्रा कापड स्वतःकडे ठेवण्याचं जर ठरवलं तर कापसाखालचं शेतीतील जे भारतातील क्षेत्र आहे ते आपल्याला वाढवावं लागणार आहे. आणि जर कापसाखालचं शेतीतील क्षेत्र वाढवायचं असेल तर परिणामी अन्नधान्याचं क्षेत्र हे आपल्याला कमी करावं लागेल. आणि अन्नधान्याचं क्षेत्र जर आपण कमी केलं, अन्नधान्य हे कमी क्षेत्रामध्ये अन्नधान्याची लागवड केली तर काय होणार आहे त्याचा परिणाम, तर आपल्या भारत देशातील जनता जी आहेत, आपल्या भारत देशातील लोक जे आहेत ते उपाशी राहतील. म्हणजे कापसापेक्षा, कापसाची गरज आहेच, कपड्यांची गरज आहेच, परंतु त्यापेक्षाही जास्त गरज भारत देशाला कोणती असेल तर ती आहे अन्नधान्याची. जर अन्नधान्य हे कमी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी लावलं गेलं तर भारत देशातील जनता ही उपाशी राहील आणि भुकेलेल्यांना अन्न देणं हे मी माझं धर्मकृत्य मानलेलं आहे. आणि धर्मकृत्य मी जे मानलेलं आहे ते मी कधीही मोडणार नाही. माझं धर्मकृत्य पूर्ण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे असं ते त्या ठिकाणी म्हणाले. म्हणजे किती व्यापक विचार त्यांचा यामागे होता. संपूर्ण भारताचा त्यांनी विचार केला की प्रत्येकाने जर स्पेअर जोड ठेवायचं ठरवलं तर कापसाखालचं भारतातील क्षेत्र हे आपोआप त्या ठिकाणी जास्त होणार आहे. जर कापसाखालचं शेतीतील क्षेत्र वाढलं तर अन्नधान्याचं कमी होईल. अन्नधान्याचं क्षेत्र कमी झालं तर लोक उपाशी राहतील आणि लोक उपाशी राहू देणं हे मला तरी, माझ्या बुद्धीला तरी पटत नाही. कारण भुकेलेल्यांना अन्न देणं हे मी माझं धर्मकृत्य मानलेलं आहे आणि धर्मकृत्य पूर्ण करणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो. माझं हे आद्य कर्तव्य जर मी पूर्ण करू शकलो नाही, पार पाडू शकलो नाही, धर्मकृत्य पूर्ण करू शकलो नाही, भुकेलेल्यांना मी अन्न देऊ शकलो नाही तर मी का म्हणून स्वतः जगावं. आणि म्हणून जर मला खऱ्या अर्थानं जगायचं असेल, माझ्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाचा विचार मला करावायचा असेल तर भारताला सध्या स्पेअर परवडणार नाही असा विचार त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. ही 3 उदाहरणं विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. या 3ही उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी गांधीजींचा व्यापक असा दृष्टिकोन स्पष्ट होत आहे. गांधीजींचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा भारत देशाला समोर ठेवून होता आणि म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यांना हेही माहिती होतं की शेती हा व्यापक विषय आहे. ते आपण पुढे बघणारच आहोत.
तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की साबरमती आश्रमामध्ये ते राहत होते. या आश्रमातील कामकाज कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चालत होतं, त्या ठिकाणी शेतीशी निगडीत कोणकोणती कामं केली जात होती. तर साबरमती आश्रमामधील कामकाज जे चालत होतं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जो केर कचरा साचला जायचा, त्या केर कचऱ्यामधील, मग तो ओला कचरा असो किंवा सुका कचरा असो, त्या केर कचऱ्याचं कंपोस्ट खत त्या ठिकाणी बनवलं जात होतं. आश्रमातील केर कचऱ्याचे कंपोस्ट बनवले जाईल. त्याचबरोबर आश्रमामध्ये जे चराचे संडास होते ते चराचे संडास त्या ठिकाणी असतच, आणि मग या मानवी मलमूत्रापासून खत बनवण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी होत होतं. आश्रमामध्ये चराचे संडास होते आणि मानवी मलमूत्र जे होतं त्या मानवी मलमूत्रापासून खत बनवण्याचं काम या साबरमती आश्रमामध्ये केलं जात होतं. आणि त्याचबरोबर ते जे खत त्या ठिकाणी बनवलं जात होतं त्या खतापासून धान्य, भाजीपाला आणि फळे इत्यादी त्या ठिकाणी पिकवली जात होती. साबरमती आश्रमामध्येच शेती सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी उभारलेली होती, शेती पिकवलेली होती, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे शेतीची त्यांना जाण नव्हती असं नव्हे, शेतीची पूर्णपणे त्यांना जाण होती आणि म्हणूनच त्यांनी शेती हा एक व्यापक विषय आहे हे जाणून त्या ठिकाणी घेतलेलं होतं, हे त्यांना पूर्णपणे माहिती होतं. त्या ठिकाणी साबरमती आश्रमामध्ये केर कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवण्याचं काम होत असे. ते गांधीजींच्या मार्गदर्शनाखालीच होत असे. त्याचबरोबर आश्रमामध्ये चराचे संडास होते आणि मानवी मलमूत्रापासून खत बनवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. या मलमूत्रापासून जे खत बनवलं जात होतं त्या खतापासून धान्य, भाजीपाला आणि फळे इत्यादी पिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात होतं. आणि त्याचबरोबर यासोबतच गोपालन सुद्धा त्या ठिकाणी केलं जात होतं. गायींचं पालन मोठ्या प्रमाणावर साबरमती आश्रमामध्ये केलं जात होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी कामं त्यांच्या साबरमती आश्रमामध्ये गांधींच्या मार्गदर्शनाखालीच होत असत, केली जात असत. गांधीजींचं एक वाक्य त्या ठिकाणी होतं. गांधीजी असं म्हणायचे, महात्मा गांधीजी म्हणत की पृथ्वी जी आहे, ही धरत्री माता जी आहे, ती प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करील, परंतु प्रत्येकाचा लोभ मात्र पुरा करू शकणार नाही. आपली ही धरत्री जी आहे, जी पृथ्वी आहे, ती प्रत्येकाच्या गरजा नक्की पूर्ण करण्याचं काम करणार आहे. प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक माणसाची, भारत देशाच्या, आपल्या या भारत मातेच्या सुपुत्रांची जी काही गरज असेल ती प्रत्येक गरज पूर्ण करण्याचं मी काम करेल, परंतु प्रत्येकाचा लोभ मात्र पुरा करू शकणार नाही. म्हणजे माणसाने त्याला जेवढी गोष्ट लागते तेवढीच गोष्ट मागितली पाहिजे, तेवढीच त्याची गरज म्हणून त्याने घेतलं पाहिजे आणि तेवढी गरज भागवण्यासाठी त्याने प्रयत्न केले पाहिजेत. ती गरज ही त्याने त्याचा लोभात त्याचं रूपांतर करायला नको. म्हणजे एखादी आपल्याला गरज आहे म्हणून गरजेपुरताच आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, गरजेपुरता ती गोष्ट आपण प्राप्त करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याकडे आपला कल असला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा लोभ आपण करायला नको असं गांधीजी या ठिकाणी सांगतात. ते म्हणतात की आपण लोभी जर झालो तर पृथ्वी आपला लोभ पूर्ण करू शकणार नाही. आपली गरज भागवण्याचं काम पृथ्वी या ठिकाणी नक्की करत आहे. ही धरत्री माता आपली गरज भागवण्याचं काम नक्की करणार आहे, प्रत्येक नागरिकाच्या गरजा ती भागवणार आहे. परंतु प्रत्येकाने जर लोभ ठेवला, ज्याप्रमाणे गांधीजींचा पुतण्या त्याला लागणारा पुरेसा असणारा 2 जोड त्याला देण्यात आलेले होते, पायजमा आणि कुर्ताचे, परंतु त्याला एक्स्ट्रा हवे होते, स्पेअर म्हणून हवे होते, हा झाला त्याचा लोभ. मग गरज जी आहे ती गरज पूर्ण करण्याचं काम ही पृथ्वी करत आहे, परंतु जर आपल्याला लोभ त्या ठिकाणी झाला तर तो लोभ पूर्ण करू शकण्याचं काम पृथ्वी करू शकणार नाही. हे महत्त्वाचं वाक्य गांधीजींचं या पाठातील आहे, जे आपण प्रत्येक विद्यार्थ्याने लक्ष ठेवायला हवं आणि प्रत्येकाने या पद्धतीनं आचरण सुद्धा करायला हवं की आपल्याला लागतं तेवढंच आपण त्या ठिकाणी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तेवढीच गरज भागवण्याचं काम केलं पाहिजे. उगीचच लोभ आपण कोणत्याही गोष्टीचा करता कामा नये. आपल्याकडे जेवढं आहे त्यावर समाधान मानायला आपण प्रत्येकाने शिकलं पाहिजे. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत की आज आपण वृक्ष शेती, पर्यावरणाचा समतोल, सकस अन्न व कुपोषण, जैविक विविधता व जैविक खतांचा वापर, पीक पद्धतीचे नियोजन, कडुलिंबाची लागवड आणि त्यांचे विविध उपयोग, धवल क्रांती वगैरे बोलू लागलो आहोत व हे विचार प्रथमच मांडले जात आहेत अशा थाटात आपण वावरतो आहोत. गांधी बाबा 500 वर्षांपूर्वी हे बोलत असत व आचरणात आणण्याचा आग्रह सुद्धा धरत असत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा काही थाटात वागत आहोत किंवा असे काही विचार समोर घेऊन आपण त्या शब्दांचं उच्चार आपल्या
मुखावाटे करत आहोत की जणू काही या काही गोष्टी या फक्त आपल्यालाच माहिती आहेत, असं आपण या थाटामध्ये वावरत आहोत. त्यामधील काही विशेष शब्द या ठिकाणी विनायक पाटील यांनी दिलेले आहेत की आजच्या काळामध्ये आपण वृक्ष शेती असेल, पर्यावरणाचा समतोल असेल, सकस अन्न व कुपोषणाची समस्या असेल, जैविक विविधता, जैविक खतांचा वापर, पीक पद्धतीचं नियोजन, कडुलिंबाची लागवड आणि त्यांचे विविध उपयोग, धवल क्रांती वगैरे बोलू लागलो आहोत व हे विचार प्रथमच मांडले जात आहेत अशा थाटात आपण वावरत आहोत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण गांधीजींचे विचार ज्या ठिकाणी बघितले त्यावेळी आपल्या लक्षात आलं की हे सगळे विचार किंवा हे सगळे शब्द त्या काळात सुद्धा लागू होतच होते. त्या काळात सुद्धा हे विचार प्रत्येकाच्या समोर होतेच. गांधीजींनीच जे काही आपण गांधीजींचे 3 उदाहरणं बघितले त्याचमध्ये जैविक विविधता, पर्यावरणाचा समतोल, सकस अन्न, कुपोषण, वृक्षशेती, पर्यावरणाचा समतोल, जैविक खतांचा वापर, पिकांचं नियोजन, कडुलिंबाची लागवड, त्यांचे विविध उपयोग, हरित क्रांती, धवल क्रांती हे सर्व शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून आपण ज्या थाटात वावरत आहोत की जणू काही हे विचार आपणच प्रथम मांडत आहोत, तो थाट आपण कमी केला पाहिजे, अहंकार आपला कमी झाला पाहिजे. कारण गांधी बाबांनी 500 वर्षांपूर्वी सुद्धा हे विचार मांडून ठेवलेले आहेत, हे सर्वप्रथम आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. गांधीजी 500 वर्षांपूर्वी हे बोलत असत आणि आचरणात आणण्याचा आग्रह सुद्धा धरत असत आणि आचरणात आणत सुद्धा असत, लोकांपर्यंत सुद्धा ते विचार पोहोचवण्याचं ते काम करत असत. स्वतः तो विचार ते आत्मसात करत असत आणि इतरांना तो विचार अनुसरण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी सांगत असत. आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी गांधीजींना एका वेळी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न दिसत आहे. गांधीजींना एक प्रश्न एका वेळी विचारण्यात आला की स्वातंत्र्य प्राप्तीसाठी तुम्ही झटत आहात, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना हे ठाऊकच आहे की भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजींचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. गांधीजींनी खूप प्रयत्न केलेले आहेत. अनेक समाज सुधारकांनी, स्वातंत्र्य सेनानींनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेलेच आहेत. परंतु त्यातील प्रमुख एक महान स्वातंत्र्य सेनानी कोण असतील तर ते म्हणजे महात्मा गांधी, ज्यांना राष्ट्रपिता असं म्हटलं गेलेलं आहे आणि ते त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच. आणि म्हणून या स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्यासाठी, म्हणजे ज्यावेळी ब्रिटिश सरकार होतं, या ब्रिटिश सरकारच्या वेळीच त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले की स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ग्रामोद्योग आणि चरखा यांचा आपण साधन म्हणून उपयोग करत आहात. म्हणजे त्यांनी म्हटलेलं होतं की खेड्याकडे चला आणि ग्रामीण भागात वेगवेगळे उद्योग सुरू करण्यात यावे असाही त्यांचा आग्रह होता. आणि चरखा, त्यांनी त्या ठिकाणी चरख्यावर आधारित कामकाज सुरू केलेलं होतं, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मग त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी आपण ग्रामोद्योग आणि चरखा यांचा साधन म्हणून वापर करत आहात, उपयोग करत आहात, परंतु आपण शेती या विषयाचा उपयोग का करत नाहीत, असा त्यांना एक प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी एक मार्मिक उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि विचारपूर्ण, अभ्यासपूर्ण त्यांचं उत्तर या ठिकाणी आहे. म्हणजे त्यांना सर्वप्रथम काय प्रश्न विचारण्यात आला तो पुन्हा एकदा आपण बघूया की स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ग्रामोद्योग आणि चरखा यांचा आपण साधन म्हणून उपयोग करत आहात, आपण शेती या विषयाचा का उपयोग करत नाहीत. त्यावर गांधीजींनी काय उत्तर दिलेलं आहे ते बघूया. गांधीजी असं म्हणाले की शेती हा फारच व्यापक असा विषय आहे. शेती हा फारच विषय आहे. त्यातील समस्या ज्या आहेत त्या समस्या जटिल व गुंतागुंतीच्या आहेत. आपल्या भारत देशातील 80% लोकांचा जगण्याशी थेट संबंध आहे. स्वातंत्र्य लढा अगदी निर्णायक अवस्थेत आहे. अशा वेळी मी त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देऊ शकणार नाही, म्हणून मी शेती हा विषय निवडला नाही. शेती हा विषय त्यांनी का निवडला नाही आणि ग्रामोद्योग व चरखा हा विषय त्यांनी का निवडला, असा प्रश्न त्यांना ज्यावेळी करण्यात आला त्यावेळी त्यांनी एक अभ्यासपूर्ण उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. ते म्हणतात की शेती हा फारच व्यापक विषय आहे. त्यांना त्याची पूर्णपणे जाणीव होती. शेती हा व्यापक विषय असल्याने आणि त्यामध्ये ज्या समस्या निर्माण होतात त्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. त्या अडचणी किंवा समस्या या कधी निसर्गावर आधारित असतात, नैसर्गिक आपत्ती येत असतात, तर कधी मानवनिर्मित आपत्ती सुद्धा येत असतात. या समस्या ज्या आहेत त्या समस्या जटिल आहेत आणि गुंतागुंतीच्या आहेत. त्या गुंतागुंतीच्या समस्या ज्या आहेत त्यामधील गुंता लगेच सोडवणं हे सहज शक्य नाही. आपल्या भारत देशामधील 80% लोकांचा जगण्याशी थेट संबंध आहे. स्वातंत्र्य लढा हा अगदी निर्णायक अवस्थेत आहे.
अशा वेळी मी त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देऊ शकणार नाही, असं ते त्या ठिकाणी म्हणालेत. आपण शेती या विषयाचा उपयोग का करत नाही हा प्रश्न त्यांना विचारल्यावर त्यांनी हे दिलेलं उत्तर आहे की स्वातंत्र्य लढा अगदी निर्णायक अवस्थेत आहे, अशा वेळी मी त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देऊ शकणार नाही, म्हणून मी शेती हा विषय निवडला नाही. म्हणजे शेती हा विषय जर मला निवडायचा असेल, जर मला शेती या ठिकाणी करायची असेल, शेतीमध्ये उत्कर्ष साधावयाचा असेल आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शेती या व्यवसायाचा उपयोग करून घ्यायचा असेल, तर मला त्याला पुरेसा वेळ, जास्तीत जास्त वेळ देता आला पाहिजे. आणि हा वेळ मी आत्ताच्या या क्षणी, आत्ताच्या या वेळी देऊ शकत नाही, कारण यावेळी मला भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देणं एवढं एकच ध्येय डोळ्यासमोर दिसत आहे. आणि हे ध्येय लवकरात लवकर प्राप्त व्हावं यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी मी ग्रामोद्योग व चरखा हे साधन म्हणून निवडलेलं आहे. जर मी शेती या व्यवसायाला साधन म्हणून निवडलं तर मला त्याला जास्तीत जास्त वेळ हा द्यावाच लागणार आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि तो वेळ मी आत्ताच्या या क्षणी देऊ शकणार नाही, कारण माझ्यासमोर एकच ध्येय आहे, ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं. आणि म्हणून शेती हा फार व्यापक विषय असल्याने मी आत्ता त्या विषयाला हात घालत नाही. आत्ता त्या विषयाकडे मी थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे. पूर्णपणे मी शेती या विषयाकडे दुर्लक्ष करू शकतच नाही, परंतु या क्षणी शेती या विषयाला साधन म्हणून मी वापर करू शकत नाही, उपयोग त्या शेती या क्षेत्राचा करून घेऊ शकत नाही, असं मार्मिक आणि अभ्यासपूर्ण उत्तर गांधीजींनी दिलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे गांधीजींचा बघण्याचा दृष्टिकोन किती व्यापक होता, त्याचबरोबर शेती या क्षेत्राला, व्यवसायाला काही जण कमी दर्जा देत असतं, हीन लेखत असतं, शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना काही ठिकाणी हीन लेखलं जातं, हे अतिशय चुकीचं आहे. हे राष्ट्रपिता महात्मा गांधींना सुद्धा त्या ठिकाणी याची जाणीव होती आणि त्यांचा शेतीकडे बघण्याचा सुद्धा एक व्यापक दृष्टिकोन होता की ते म्हणायचे बाकीच्या इतर व्यवसायांपेक्षा किंवा बाकीच्या इतर गोष्टींपेक्षा शेती हा फार व्यापक विषय आहे. आणि जर देशाचे राष्ट्रपती शेती या विषयाला एवढं महत्त्व देत असेल, तर तुम्हा आम्हा नागरिकांनी प्रत्येकाने शेती या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे आणि शेतीला कमी लेखायला नको. तर शेती ही तितकीच महत्त्वाची आहे आणि शेती करणारा शेतकरी, अन्नदाता हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, हे आपण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, एक प्रसिद्ध इंग्रजी लेखक आहे बर्नार्ड शॉ. या बर्नार्ड शॉ यांनी गांधीजींना ज्यावेळी भेट दिली, म्हणजे गांधीजींची आणि बर्नार्ड शॉ यांची ज्यावेळी भेट झाली, त्यावेळी बर्नार्ड शॉ यांनी गांधीजींकडे बघितलं, त्यांचे विचार जाणून घेतलेत आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर, त्यांचं व्यक्तिमत्व बघितल्यानंतर, त्यांचे विचार जाणून घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर एक वेगळंच चित्र उभं राहिलं. आणि त्यावेळी ज्यावेळी प्रसिद्ध इंग्रजी लेखक बर्नार्ड शॉ हे गांधीजींना भेटले, त्यानंतर काही दिवसांनी पत्रकारांना ते म्हणाले, पत्रकारांनी ज्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले, त्यावेळी पत्रकारांना त्यांनी गांधीजींविषयी असं सांगितलं की ज्यावेळी मी गांधीजींना भेटलो त्यावेळी माझ्यासमोर जणू काही साक्षात हिमालयच उभा आहे, अशी मला त्या ठिकाणी जाणीव झाली, असा मला भास त्या ठिकाणी झाला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी ज्यावेळी एका प्रसिद्ध इंग्रजी लेखकाच्या बर्नार्ड शॉच्या समोर उभे राहिले, त्याला भेट दिली, त्यावेळी त्यांचं व्यक्तिमत्व बघितल्यानंतर, त्यांचे विचार जाणून घेतल्यानंतर या प्रसिद्ध लेखकाला सुद्धा त्यांच्या विचारांची जाणीव झाली. त्यांच्या विचारांचा किती व्यापक विचार ते करतात आणि त्याचा दृष्टिकोन कसा आहे हे त्यांनीही जाणून घेतलं. आणि पत्रकारांना त्यांनी त्यावेळी उत्तर दिलं, बर्नार्ड शॉ यांनी, की साक्षात हिमालयच माझ्यासमोर उभा आहे असा मला भास त्या ठिकाणी झाला. आणि खरोखरच हिमालयासारखंच उत्तुंग असं व्यक्तिमत्व महात्मा गांधीजी यांचं आहे, याची मला पूर्णपणे जाणीव या ठिकाणी झालेली आहे, असं बर्नार्ड शॉ यांनी त्या ठिकाणी म्हटलं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाद्वारे आपण एवढंच विचार या ठिकाणी घेतला पाहिजे की बर्नार्ड शॉ यांनी या भागाच्या शेवटी जो विचार मांडलेला आहे की साक्षात हिमालयच माझ्यासमोर उभा आहे, या विधानातच गांधीजी हे पूर्णपणे सामावलेले आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. जर एखादा प्रसिद्ध इंग्रजी लेखक, ज्या ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य होतं असे इंग्रजी लेखक सुद्धा त्यांना मानत होता, इंग्रजी लोक सुद्धा त्यांच्या विचारांना महत्त्व देत होते, अशा या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा शेतीकडे पाहण्याचा हा व्यापक दृष्टिकोन जो होता, तो थोडाफार प्रमाणात आपण सुद्धा आत्मसात केला पाहिजे. आपल्यासारख्या तरुणांनी जर हे विचार ठेवलेत तर नक्कीच आपला भारत देश पुढे जाईल आणि शेती या क्षेत्रात आपण आजही अधिकाधिक प्रगती करू शकू. तर विद्यार्थी मित्रांनो, या भागाद्वारे, या ऑनलाईन तासिकेद्वारे आपण एवढंच महत्त्व या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे.
गांधीजींचा हा व्यापक दृष्टिकोन आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आला असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण एक सुविचार बघणार आहोत। हा सुविचार असा आहे जो पुस्तकांशी संबंधित आहे। माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरात माझं फेसबुक पेज जे आहे सुलेखनश्याम, यावर सुद्धा हा पोस्ट केलेला सुविचार आहे। हा सुविचार आहे पु ल देशपांडे यांचा। पु ल देशपांडे यांचा हा विचार या ठिकाणी आपण बघणार आहोत। पुस्तकांना सुद्धा खाद्यपदार्थासारखेच गुणधर्म असतात। म्हणूनच म्हटलंय की काही पुस्तकं चघळायची असतात, काही खूप चावून चावून पचवावे लागतात, काही एकदम गिळता येतात, पण अन्नासारखंच पुस्तकही पचवायचं असतं। पचायचं नाही असं समजून वाचायचंच नाही, हे मात्र चूक आहे। प्रत्येक पुस्तक वाचायला सुरुवात करणं हे नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासारखं आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पु ल देशपांडे यांनी जो विचार या ठिकाणी मांडलेला आहे तो पुस्तकांच्या वाचनासंबंधित विचार मांडलेला आहे। ते म्हणतात की पुस्तकं ही कशी असतात, पुस्तकांना कोणती गुणधर्म असतात, तर या पुस्तकांना सुद्धा खाद्यपदार्थांसारखेच गुणधर्म असतात। खाद्यपदार्थांना जसं लगेच आपल्याला ते चघळावीशी वाटतात, त्यांची गोडी आपल्याला लागते, त्याचप्रमाणे पुस्तकांची सुद्धा गोडी आपल्याला लागायला हवी आणि ती लागतेच। पुस्तकांना सुद्धा खाद्यपदार्थासारखेच गुणधर्म असतात आणि म्हणूनच असं म्हटलं गेलेलं आहे की काही पुस्तकं जी आहेत ती चघळायची असतात। अन्न चघळायचे, अन्न ग्रहण करायचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी असतात। त्याचबरोबर पुस्तकांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात। काही पुस्तकं ही चघळायची असतात, काही खूप चावून चावून पचवावी लागतात। म्हणजे काही इतकी वैचारिक असतात की आपल्याला एक एक विचार त्या ठिकाणी डोक्यात, एक एक विचार आत्मसात करण्यासाठी खूप वेळ त्या ठिकाणी द्यावा लागतो। काही पुस्तकं लगेचच चघळायची असतात आणि काही एकदम गिळता येतात, काही लगेचच वाचून आपल्याला संपवता सुद्धा येतात आणि ते विचार लगेचच आपल्या मनामध्ये आपण आत्मसात सुद्धा करू शकतो। काही पुस्तकं चघळायची असतात, काही खूप चावून पचवावी लागतात आणि काही एकदमच गिळता सुद्धा येतात। पण अन्नासारखंच पुस्तकही पचवायचं असतं। अन्न जसं आपल्याला वारंवार जसा उपदेश केला जातो की आपण अन्न हे पचवलं पाहिजे, पचवून खाल्लं पाहिजे, त्याला व्यवस्थित चावून खाल्लं पाहिजे, त्याचबरोबर अन्नासारखंच पुस्तकही पचवायचं असतं, फक्त वाचून सोडून द्यायचं नसतं। तर अन्नासारखं पुस्तकही पचवायचं असतं आणि एखादं पुस्तक पचायचं नाही असं समजून वाचायचंच नाही, हे मात्र चूक आहे। म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पचणार नाही असं आपल्याला वाटतं किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही, एखादी भाजी आपल्याला आवडत नाही, आपल्या अन्नातील आहारातील एखादा पदार्थ आपल्याला आवडत नाही, तर आपण म्हणतो मी हा खाणारच नाही। हे पूर्णपणे चूक आहे। असे आपली आई वडील आपल्याला वारंवार जाणीव करून देत असतात की आवडत नसेल तरी आपण खाल्लं पाहिजे। कशासाठी? आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण अन्न हे चांगलं खाल्लंच पाहिजे, आहार हा आपला सकस असलाच पाहिजे। तर अन्नासारखंच पुस्तकही आपल्याला पचवावं लागेलच आणि पचायचं नाही किंवा आवडत नाही असं समजून वाचायचंच नाही, हे पूर्णपणे चूक आहे। प्रत्येक पुस्तक वाचायला सुरुवात करणं हे नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासारखं आहे आणि म्हणून प्रत्येक नवं पुस्तक आपल्यासमोर जे येत असेल, प्रत्येक नवा विचार जो आपल्यासमोर येत असेल, तो प्रत्येक नवा विचार हा आपण वाचलाच पाहिजे आणि तो आत्मसात केलाच पाहिजे आणि एक आपला तिथून नवीन प्रवास त्या ठिकाणी सुरू होत असतो। आणि म्हणून या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी प्रत्येक पुस्तकाला वाचायला सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे। प्रत्येक पुस्तक वाचायला सुरुवात आपण केली की आपल्या नव्या प्रवासाला आपोआपच सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे। असा छान विचार मराठी साहित्यातील प्रसिद्ध असे साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत पु ल देशपांडे यांनी हा विचार मांडलेला आहे आणि नक्कीच आपण हा विचार सुद्धा आत्मसात करावा आणि पुस्तकांचं वाचन आपण जास्तीत जास्त वाढवावं अशी मी एक शिक्षक म्हणून आपल्याकडूनही अपेक्षा व्यक्त करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण पाठ बघितल्यावर या पाठातील विचार हे आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचले असतील। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पाठ आहे केली पण शेती, या पाठामधील जो दुसरा भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला बघूया। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपली ही आजची तासिका आपल्याला आवडली असेल, आपल्या या तासिकेमध्ये जे आपल्याला शिकवलं जात आहेत ते आपल्याला आवडत असेल, आपले जे इतर महाविद्यालयांमधील सुद्धा विद्यार्थी असतील ते जर FY BCom मध्येच असतील
तर त्यांच्यापर्यंत सुद्धा आपली ही ऑनलाईन तासिका आपण पोहोचवू शकतात. आपली ही ऑनलाईन तासिका फक्त काही विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित नसून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार पोचावेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या तासिका पोचाव्यात, त्यांना सुद्धा याचा फायदा व्हावा. प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या ह्याचा हा अभ्यासक्रम प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचावा. लॉकडाऊनचा हा पिरियड सुरू आहे, महाविद्यालय अजूनही बंद आहेत, परंतु शिक्षण थांबायला नको हा एवढाच एक उद्देश यामागे आपला आहे. आणि म्हणून जर तुम्हाला ही तासिका आवडली असेल तर आपलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.